नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात पहिला सीन आपण असा पाहतो की ओवी आणि अबीर त्यांच्या रूममध्ये खेळत असतात आणि त्यावेळी अबीर ओवीला म्हणत असतो की ओवी, अगं तुझे बाबा आजारी पडले आणि आपण जो प्लॅन केला होता तो सगळाच फिसकटला. आता आपण हे कसं शोधून काढणार की तुझ्या बाबांचं आणि माझ्या आईचं एकमेकांशी नेमकं काय नातं होतं ते. आणि त्यावेळी ओवी म्हणते, हो रे अबीर, पण बघ ना, आता बाबा बरा झालाय, आपण पुन्हा एकदा प्लॅन करूयात. आणि त्यावर अबीरही मान डोलावत हो म्हणतो आणि विचार करायला सुरुवातही करतो. काही वेळाने तो ओवीला म्हणतो की आपण ना एक काम करूयात, मी माझ्या आईला असं सांगतो की तुझ्या बाबांचं सुशिला काकूंसोबत लग्न झालेलंच नाही आहे, ते फक्त नाटक करतायत. आणि तू सुद्धा तुझ्या बाबांना हेच सांग की माझ्या आईचं आणि व्यंकटेश काकांचं लग्न झालेलं नाही आहे. आणि त्यावेळी ओवी म्हणते, अबीर, आपण हे असं करू शकतो, परंतु आपण त्या दोघांना प्रॉमिस केलं आहे ना की हे सिक्रेट आपण कोणालाही सांगणार नाही. आणि त्यावेळी अबीर म्हणतो, हो ग, अगदी खरं आहे, पण मग नेमकं करायचं तरी काय आपण. आणि तेव्हा ओवी त्याला असं सांगते की काही दिवसांपूर्वी ना मी आमच्या स्टोरूममध्ये गेले होते, तिथे एक पेटी होती आणि त्या पेटीत काहीतरी आहे, परंतु जेव्हा बाबाने मला तिथे जाताना पाहिलं तेव्हा तो लगेचच माझ्या मागोमाग आला आणि त्याने मला बजावलं की पुन्हा इथे यायचं नाही आणि त्या पेटीला हात तर अजिबात लावायचा नाही. मला असं वाटतं की आपल्याला ना त्या पेटीत नक्कीच काहीतरी सापडेल. आणि हे ऐकून अबीर खुश होतो आणि मग ही दोन्हीही मुलं कशाचाही विचार न करता तडक त्या स्टोरूमच्या दिशेने निघतात. त्याचवेळी दुसरीकडे काहीतरी वेगळंच घडत असतं. तिलोत्तमाने घरातील सगळ्या सदस्यांना हॉलमध्ये एकत्रपणे बोलावून घेतलेलं असतं. सगळेजण तिला विचारत असतात की काय झालं. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. आणि सगळ्यात आधी ती जाते जगन्नाथकडे आणि त्याला म्हणू लागते की जगन्नाथ, मला असं वाटायचं की तू तुझ्या शब्दाचा पक्का आहे, तू कधीही दिलेला शब्द मोडत नाही, पण तू ना दोनदा माझा शब्द मोडलाय. खरं तर ना तू मला वचन दिलं होतंस की एकदा का मुलं घरी आली की तू येथून निघून जाशील आणि जाताना तुझ्या या लेकीला सुद्धा सोबत घेऊन जाशील, पण अजूनसुद्धा तू काही या घरातून काढता पाय घेतलेला नाही आहे. आणि त्यावेळी जगन्नाथ सारंगकडे पाहतो आणि सारंग वैतागून तिलोत्तमाकडे, पण तिलोत्तमाला काही फरक पडत नाही. त्यानंतर ती जाते सावलीकडे आणि तिला म्हणू लागते की काय ग सावली, मला मान्य आहे की तू माझ्या शब्दाखातर या घरात आली, पण आपल्या दोघींचं डील झालं होतं ना की एकदा का सारंग बरा झाला की मग तू हे घर सोडून निघून जाशील. मग मला सांग, अजूनपर्यंत तू इथे काय करतेस? आणि आता तर काय, तू चक्क माझ्या किचनमध्ये सुद्धा घुसलीस, लाज वाटत नाही का ग तुला? आणि तिलोत्तमाच्या अशा बोलण्यामुळे सावलीला वाईट वाटतं. दुसरीकडे आपण असं पाहतो की मोनिका राजकुमारशी फोनवर बोलत असते, त्याला सांगत असते की आता तू लवकर घरी ये, इथे ना मी एक वेगळीच काडी टाकली आहे. तितक्यात तिथे येतात अबीर, ओवी. ते दोघेजण स्टोरूमकडे जात असतात, पण त्या मोनिकाला असं सांगतात की आम्ही जेवणासाठी चाललो आहे. पण मोनिका चिडून म्हणते की जेवण अजून झालेलं नाही आहे, जा गुपचूप तुमच्या रूममध्ये जाऊन बसा. त्यामुळे ते दोघेजण खाली मान घालून तेथून निघून जातात आणि मोनिका हॉलच्या दिशेने जायला निघते. पण थोड्याच वेळात अबीर आणि ओवी पुन्हा बाहेर येतात आणि मग लिफ्टने ते स्टोरूममध्ये जातात. दुसरीकडे आपण असं पाहतो की सारंग तिलोत्तमाला समजावत म्हणत असतो की आई, माझ्या शब्दाखातर जगन्नाथजी आणि सावली इथे थांबले आहेत, तू प्लीज त्यांचा अपमान करू नको. अमृतासुद्धा त्या तिलोत्तमाला हेच समजावण्याचा प्रयत्न करते, पण तिलोत्तमाना काही ऐकून घेत नाही. त्या बाईमध्ये इतका इगो असतो, इतका ॲटिट्यूड असतो की तिला असं वाटत असतं की ती जे काय बोलते तेच बरोबर आहे. ती कोणाला शब्दसुद्धा तोंडातून काढून देत नाही. आणि तितक्यात तिथे मोनिका येते, परंतु हिचं ना काहीतरी वेगळंच सुरू असतं. ती म्हणू लागते की आई, हे सगळं जाऊ द्या, आपण जाऊन मस्तपैकी पुरणपोळी खाऊयात, मला ना खूप भूक लागली आहे. पण तिलोत्तमा तिला गप्प बसायला सांगते आणि पुन्हा सावलीकडे जात तिला म्हणू लागते की काय ग सावली, मला खरं खरं सांग, तुला पुन्हा एकदा माझ्या या घरात परत यायचं आहे, या घरावर हक्क गाजवायचा आहे ना, म्हणूनच तुझी ही सगळी नाटकं चालली आहेत. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की आई भास्कर, प्लीज सावलीचा अपमान करू नको. आणि तो हे जेव्हा बोलत असतो ना तेव्हा त्याला ठसका लागतो, त्यामुळे सगळेच घाबरतात. सावली पटकन जाऊन पाणी घेऊन येते, परंतु तिलोत्तमा म्हणते की थांब, तू सारंगला पाणी द्यायचं नाही, त्याची बायको सुशिला आहे ना, आणि ती सुशिलाला सारंगला पाणी द्यायला सांगते.
सुशीला नाईलाजाने सारंगला पाणी तर देते, पण त्यानंतर तिलोत्तमा असं म्हणू लागते की सारंग बघतोयस ना, या सावलीचं इथे आल्यापासून हेच सुरू आहे. अरे तुझी बायको सुशीला इथे आहे आणि या सावलीचा नवरा हा व्यंकटेश सुद्धा इथे आहे, पण तरीसुद्धा ना हिला तुझ्या पुढे मागे करायचं असतं. ही अशी का वागते मला खरंच कळत नाही आहे. आणि तिलोत्तमाच्या अशा बोलण्यामुळे सावलीचं मन दुखावलं जातं आणि सारंगसुद्धा नाराज होतो. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की ओवी अबीर त्या स्टोर रूममध्ये आलेले असतात, पण त्या ठिकाणी खूप अंधार असतो आणि खूप धूळसुद्धा. मग ते दोघेजण कसे बसे ती पेटी शोधायला सुरुवात करतात. थोड्याच वेळात ओवीला ती पेटी दिसते आणि ती अबीरला सांगते की ही तीच पेटी आहे, आपण लगेचच कामाला सुरुवात करूयात. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्या पेटीचं जे कुलूप असतं ना ते कसं काढायचं याचा विचार करू लागतात आणि शेवटी ठरवतात की आपण हातोडीने हे कुलूप तोडूयात आणि पेटीत नेमकं काय आहे ते पाहूयात. दुसरीकडे आपण असं पाहतो की मोनिका मुद्दामच तिलोत्तमाला म्हणत असते की आई तुम्ही कशाला उगाच वाद घालताय. हे बघा सारंगने सावलीला आज पुरणपोळी बनवायला सांगितलं आहे ना, मग तिला तिचं काम करू द्या, आपण मस्तपैकी सगळेजण जेवण करूयात, उगाच कशाला सारंगला त्रास द्यायचा. पण तिलोत्तमा ऐकत नाही. पुढे ती असंही म्हणते की काय रे जगन्नाथ, मला सांग मी जे काही बोलते ते चूक की बरोबर. आणि तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा तू जे बोलतेस ना ते बरोबर आहे, पण तुझी जागा आणि बोलण्याची पद्धत हे दोन्हीही चुकतंय. पण तिलोत्तमाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. ती फक्त सावलीचा अपमान करत असते. घरातील सगळेच जण तिला समजावत असतात, शांत राहायला सांगत असतात, पण ही बाई काहीही बोलत नाही. सारंग तर असंही म्हणतो की आई तू का उगाच तिच्यावर संशय घेतीये. अगं आता तिचं दुसरं लग्न झालं आहे, तिला एक मुलगासुद्धा आहे, तिचा सुखाचा संसार सुरू आहे. पण ही तिलोत्तमा व्यंकटेशकडे बघत म्हणते की अरे हा आहे या सावलीचा नवरा आणि तुला खरंच या दोघांकडे पाहून वाटतं का की यांचा सुखाचा संसार सुरू असेल. अरे याच्या डोळ्यांदेखत इतकं सगळं घडतंय, पण तरीही हा माणूस तोंडातून एक शब्द काढत नाही. खरं काय आहे ते फक्त या पोरीला माहीत आणि ती शेवटपर्यंत ते काही आपल्याला कळू द्यायची नाही. आणि मग त्यानंतर ती पुन्हा वाद घालायला सुरुवात करते आणि याचा त्रास होतो त्या बिचाऱ्या सारंगला, त्याची तब्येत खालावते आणि त्यामुळे सगळेच जण घाबरतात. आणि मग शेवटी सावलीचा सुद्धा संयम सुटतो आणि ती तिलोत्तमाला म्हणते की बास करा आता, तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही आहे का. तुमच्या या अशा वागण्या बोलण्यामुळे तुमच्या मुलाला त्रास होतोय आणि मला सांगा तुमच्या सांगण्यावरूनच मी इथे आले होते ना, मग आत्ता माझं इतका अपमान का करताय. मुळात मला तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा नाही आहे, पण जरा तरी बोलताना ना तुम्ही विचार करायला हवा होता. माझ्यावर शंका घेण्यापेक्षा तुम्ही जर शांत राहिला असतात ना तर खूप बरं झालं असतं. आणि मग ती ठरवते की आता एक सेकंदसुद्धा या घरात राहायचं नाही आणि ती अबीरला हाका मारत तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर मग आपण असं पाहतो की अबीर हातोडी घेऊन येतो आणि त्या पेटीचे जे कुलूप असताना ते तोडतो आणि मग हे दोघेजण त्या पेटीमधून सगळ्या वस्तू बाहेर काढायला सुरुवात करतात. खरं तर त्या पेटीत वेगळं असं काही नसतं जे सारंग आणि सावली यांच्याशी संबंधित असेल. काही कागदपत्र असतात, काही साड्या असतात, पण शेवटी ना त्या दोघांना सावलीचा आणि सारंगचा एक फोटो सापडतो. दुसरीकडे ती सुशीला असते ना, ती सावलीला समजावत असते, तिला सांगत असते की सावलीताई तुम्ही प्लीज असं घर सोडून नका ना जाऊ, सारंगला खूप त्रास होईल. परंतु सावलीने निर्णय घेतलेला असतो आणि ती काही आता ऐकत नाही. तर दुसरीकडे सारंग तिलोत्तमावर चिडलेला असतो, तिला म्हणत असतो की आई अगं तू असं करायला नको होतं. सावलीने आणि तिच्या कुटुंबाने आपल्या पडत्या काळात आपली किती मदत केली, आपल्याला साथ दिली, तू त्यांच्याशी असं कसं वागू शकते. पण तिलोत्तमाला ना काहीच समजत नसतं. उलट ती सारंगलाच इमोशनली ब्लॅकमेल करत असते, म्हणत असते की काय रे तुला या सगळ्यांसमोर असं दाखवून द्यायचं आहे का की तुझी आई खूप वाईट आहे, ती कोणाचा विचार करत नाही. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण असं पाहतो की ओवी आणि अबीर या दोघांना सावली सारंगचा एक जुना फोटो सापडतो. तर मित्रांनो आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब